शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित नाशिक मार्फत NSTFDC नवी दिल्ली पुरस्कृत मुदत कर्ज योजना राबविण्यात येते। कृषी संलग्न, हॉटेल गॅरेज, महिला सबलीकरण, बचतगट इत्यादी योजनेअंतर्गत व्यवसाय करू इच्छिणाऱ्या युवक व युवतींना कर्ज पुरवठा करण्यात येतो। धामणवन येथील हनुमान शेतकरी गट यांना बचतगट योजने अंतर्गत कर्ज देण्यात आले आहे। नमस्कार, हनुमान शेतकरी पुरुष गट या गटाचा मी अध्यक्ष आहे। आमच्या गटाचं यापूर्वी पूर्व आदिवासी भागामध्ये उत्पन्नाचे साधन नसायचे। लोक मजुरीसाठी बाहेर नारायणगाव या ठिकाणी जायचे आणि 15 दिवस झाले का ते पैसे घरी गावाकडे घेऊन यायचे। ते काहीतरी 1-2 बाजार झाले का संपायचे। मग अशीच आम्ही तरुण मंडळी नोकऱ्या नाही म्हणून एकत्र आलो आणि आपण गट करू। गट केला पण त्याला भांडवल पाहिजे। भांडवलासाठी पुढे रक्कम मिळते का? आम्ही बऱ्याचशा पतसंस्थांकडे गेलो तर पतसंस्थांना गहाण ठेवावं लागत असं, तर आमच्याकडे काही गहाण ठेवायसारखं काही नव्हतं। मग करायचं काय? मग आम्ही जुन्नर येथे जाऊन तिथं आम्हाला एक फॉर्मेट मिळाला का तुम्हाला आदिवासी विकास विभागाकडून NSTF नवी दिल्ली येथून तुम्हाला कर्ज मिळू शकतं, तुम्ही कागदपत्र पूर्तता करा। म्हणून आम्ही आमचे 7 बारे घेऊन तिथं आलो। तर 7 बाऱ्यांच्या वडिलांच्या नाव 7 बारा असायचा आणि आम्ही गटामध्ये आलो। नंतर त्यांनी आम्हाला पर्याय म्हणून मग आमचं ग्रामपंचायतीमध्ये जे घर नाव आहे त्या घरावर त्यांनी आम्हाला कर्ज दिलं आणि त्या कर्ज घेतल्यापासून आम्ही 5 लाखाचं कर्ज दिलं त्यांनी। 5 लाखामध्ये आम्ही 20 सदस्य होतो। 20 सदस्यांना द्यायचं कसं? प्रत्येकाला 25-25 हजाराप्रमाणे आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला ते पैसे विभागून दिले आणि त्याच्या एकत्रित राजूर या बाजार ठिकाणी जाऊन सगळ्या सलग आम्ही बकऱ्या खरेदी घेतल्या। प्रत्येकाला 3-3 बकऱ्या दिल्या आणि एवढ्या मिळून एक बोकड घेतला। त्या बोकडापासून आम्हाला 6 महिन्यामध्ये असे म्हणावं असे करडं दिले। ते करडं 5-6 महिन्यामध्ये विकायला आले। विकल्यानंतर आता त्यावेळेस 3-3 शेळ्या होत्या आमच्याकडे। आजच्या मितीला 2 वर्षामध्ये आम्ही काही त्या पैशातून काही स्वतःच्या मजुरीतून अशा आमच्याजवळ 22 शेळ्या आहेत। आता ते कर्ज दिल्यापासून आमचं कुटुंब आणि आमच्या मुलांचं शिक्षण याच्यावर सारबासर करून आम्ही काटकसरीत का होईना त्या कर्जामुळे आज आमचं कुटुंब कर्जबाजारी न होता सावकाराकडे न जाता आम्ही स्वतःचा व्यवसाय करून हे बकरी पालन करून आज आमचं कुटुंब सुखी आहे। एवढंच आभार मानेल की असं वेळोवेळी कर्ज दिल्यामुळे आमचा जो आदिवासी समाज आहे तो दुसऱ्याचा चाकर होण्यापेक्षा तो स्वावलंबी होईल। नमस्कार, मी त्रिंबक धराडे, दामणवन या गावचा रहिवासी आहे। मी हनुमान शेतकरी पुरुष गटाचा सदस्य आहे। तर आमच्या गटाची स्थापना 11/2/2019 साली झाली। तर आम्ही या हनुमान शेतकरी गटामध्ये आम्ही टोटल 20 सभासद आहोत। तर 20 सभासद असताना आमची प्रत्येक महिन्याला मासिक 200 रुपयाची आम्ही बचत भरतो गटामध्ये आणि त्याच्यामध्ये गटामध्ये 20 सदस्य असल्यामुळे आम्हाला काही म्हणजे जो कर्ज वितरण करावं लागायचं तर त्याच्यासाठी आम्हाला काही पैसे वगैरे काही पुरत नव्हते। म्हणून आम्ही त्याच्यासाठी जे आदिवासी विकास विभाग शेबरीचं जे जुन्नरचं कार्यालय आहे त्यांच्याकडून आम्ही थोडीशी माहिती घेतली आणि आम्ही NSTFDC नवी दिल्ली पुरस्कृत कर्ज योजनेअंतर्गत आम्ही त्यांच्याकडून 5 लाख रुपयाचे कर्ज घेतलं आणि त्या कर्जाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकानं शेळी पालन हा व्यवसाय सुरू केला आणि शेळी पालन व्यवसाय सुरू केल्यानंतर आम्हाला त्याच्यामधून एक 6-7 महिने गेल्याच्या नंतर आम्हाला त्याच्यामधून आमचे म्हणजे उत्पन्नात वाढ झाली। आम्हाला म्हणजे शेळ्यांना बकरं झाल्यानंतर आमचं ते उत्पन्न वाढलं आणि आम्हाला साधारणतः वर्षानंतर आम्हाला ती बकरं विकायला आली आणि मग त्याच्यामधून आम्हाला जो शेबरीचा कर्जाचा हप्ता भरायचा आहे प्रत्येक महिन्याला आम्ही जे पैसे भरतो तर ते आम्हाला भरणं सोयीस्कर झाला। त्याच्यामुळे आमचा अजून आतापर्यंत एकही कर्जाचा हप्ता थकलेला नाही। आम्ही सर्व गटातील शेतकरी प्रत्येक महिन्याला जो काही भरणा असेल तो गटामध्ये जमा करून घेतो आणि आतापर्यंत आम्ही साधारणतः हे हप्ते पूर्ण भरलेले आहेत। तर आम्हाला वित्त कार्यालय जुन्नर यांचे पण आमच्या हनुमान शेतकरी गटाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।